आणि आता येऊयात नाशिकमध्ये गंगापूर धरणातून मोठ्या प्रमाणावरती पाण्याचा विसर्ग सुरू झालाय आणि त्यामुळे गोदावरी नदीला पूर आलेला आहे। म्हणूनच नदीकिनारी असलेल्या चांदोरी सायखेडा परिसरातील नागरिकांचेही स्थलांतर केलं जात आहे। नांदूर मधमेश्वर बंधाऱ्यातून पाणी जायकवाडीकडे झेपावत आहे। मराठवाड्यात सुद्धा आता चांगलाच त्यामुळे दिलासा मिळणार आहे। येत्या 48 तासांमध्ये जायकवाडीपर्यंत पाणी हे पोहोचू शकतं। सध्याची ही दृश्य नाशिकमधली तुम्ही पाहताय। गोदावरी नदीने धोक्याची पातळीही ओलांडलेली आहे। आपले प्रतिनिधी राहुल वाघ आपल्या सोबत जोडले गेले। राहुल, दृश्य आपण सध्या पाहतोय, धोक्याची पातळी ओलांडली गेलेली आहे। काय सांगाल सध्याच्या परिस्थिती संदर्भात? वैष्णवी, आपण जर बघितलं तर नाशिक शहरासह ग्रामीण भागामध्ये गेल्या 2 ते 3 दिवसापासून मुसळधार असा पाऊस पडतोय आणि मी आता रामकुंड परिसरामध्ये आहे। आपण जर या ठिकाणी बघितलं तर आता दूधतोंड्या मारुती देखील या ठिकाणी पाण्याखाली बुडाल्याचं आपल्याला दिसून येतंय। तर अनेक मंदिरं हे या ठिकाणी पाण्याखाली गेल्याचं हे दिसून येतंय। नाशिक परिसरातील नदीकाठा जवळ असलेल्या भांडा बाजार परिसरात देखील पाणी शिरल्याने त्या ठिकाणी देखील दुकानदारांचे मोठ्या प्रमाणात हाल झाल्याचं बघायला मिळतं। या सर्व पार्श्वभूमीवर प्रशासन संपूर्णपणे सतर्क असून प्रशासनाच्या वतीने कोणीही पूर परिसरात जाऊ नये असं आव्हान हे प्रशासनाच्या वतीने करण्यात येते। तर दुसऱ्याकडे जर आपण बघितलं तर गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे गोदावरी नदीमध्येच 14,307 क्युसेसचा विसर्ग हा केला जातोय। एकंदरीतच 2 ते 3 दिवसापासून सतत कोसळत असलेल्या पावसामुळे आणखी पाण्याच्या क्युसेसमध्ये वाढ केली जाण्याची शक्यता ही प्रशासनाच्या वतीने देण्यात आलेली आहे। आणि आपण जर दुसरीकडे बघितलं तर अनेक ठिकाणी नागरिकांचं स्थलांतर हे केलं जात आहे। यामुळे कुठेतरी आता जनजीवनावर देखील याचा परिणाम आपल्याला जाणवू लागतोय। आणि दुसरीकडे जर आपण बघितलं तर या पुराचं पाणी बघण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिकांनी देखील या ठिकाणी गर्दी केलेली आहे। त्यामुळे नाशिक शहरामध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी देखील आपल्याला बघायला मिळते। आणि दुसरीकडे जर आपण बघितलं तर आणखी किती क्युसेस पाणी सोडण्यात येतं, यामुळे आणखी किती परिणाम होतो हे देखील बघणं आता तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे। अर्थातच राहुल, या सगळ्या धरणांच्या परिस्थिती संदर्भात आणि रामकुंड परिसराच्या सगळ्या अपडेट्स आपल्याकडनं असाच जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद।